हरि ओम. आज आपण बघणार आहोत 9व्या महिन्यासाठी सुलभ प्रस्तुतीसाठी काही उपयुक्त आसने. ठीक आहे, चला बघूया. सर्वात प्रथम बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही पाय समोर आणि त्यानंतर आपण येणार आहोत वज्रासनामध्ये. वज्रासनामध्ये येताना डावा पाय गुडघ्यात वाकून बैठकीखाली, त्यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकून बैठकीखाली. अशा पद्धतीने हे झाले वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि पाठीचा कणा ताठ. या स्थितीमध्ये स्थिर थांबायचं आहे. काही वेळ या स्थितीमध्ये स्थिर थांबणार आहोत. हे आसन यासाठी उपयुक्त आहे 9व्या महिन्यामध्ये, कारण की 9व्या महिन्यामध्ये पोटामध्ये बाळाची वाढ झाल्यामुळे बाकीचे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती जास्त प्रेशर आलेला असतो आणि त्यामुळे पोटात गॅसेस वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि होतात गॅसेस वगैरे. तर त्यासाठी वज्रासन हे उपयुक्त असेल. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरं आसन बघणार आहोत, वज्रासन स्वस्थ. ठीक आहे, वज्रासनामध्येच बसायचं आहे. वज्रासनामधून आपण करणार आहोत वज्रासन स्वस्थ. ठीक आहे, चला करूया. अशा पद्धतीने वज्रासनामध्ये यायचं आहे आणि वज्रासन स्वस्थ करताना सावकाश एक एक हात मागे घेऊन जायचं आहे. जेवढा शक्य होईल तेवढा जास्त मागे घेऊन जायचं आहे. त्यानंतर मान मागे अशा पद्धतीने रिलॅक्स करायचं आहे आणि पुन्हा या स्थितीमध्ये काही वेळासाठी स्थिर थांबायचं आहे. रिलॅक्स. आसन सोडताना सावकाश मान सरळ आणि एक एक हात पुढे घेत आणि मग सरळ घ्यायचं आहे. हे झाले वज्रासन स्वस्थ. त्यानंतर पुढचं आसन आहे जे आपण म्हणतो डक वॉक. तर हे यामध्ये अशा पद्धतीने 2 पायावरती बसायचं आहे. तर दोन्ही हातांची नमस्कार स्थिती, शक्य असेल तर दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करून तुम्ही अशा पद्धतीने हे डक वॉक करू शकता. नसेल तर दोन्ही हातांची नमस्कार स्थिती ठेवून पॉसिबल नसेल तर दोन्ही हात अशा पद्धतीने जमिनीवर ठेवायचे आहे आणि सावकाश एक पाय पुढे घेऊन जायचं. पुन्हा हाताचा सपोर्ट थोडा पुढे घेऊन जायचा आहे आणि पुन्हा सावकाश एक पाय पुढे घेत पुन्हा हात पुढे पाय पुढे अशा पद्धतीने कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं. त्यानंतर पुढचं आहे, आपण त्याला आसन नाही म्हणू शकत, पण ती एक आपली जे आपण आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये जे असतं ते म्हणजे इंडियन टॉयलेट सिटिंग. सध्या आपल्याकडे इंडियन टॉयलेट सिटिंग नाही आहे. आपल्याला तर 2 पायावर बसण्याची सवय नाही आहे. त्यामुळे काय होतं की आपण 2 पायावर बसू शकत नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे, 2 पायावर यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला सवय नसते इंडियन टॉयलेटची, तर भिंतीच्या सपोर्टने उभं राहून भिंतीचा सपोर्ट घेत खाली बसायचं आहे आणि खाली बसल्यानंतर आपण जी आपली जशी सिटिंग असते तशा पद्धतीने असं बसायचं आहे दोन्ही पायावर. काही वेळ या स्थितीमध्ये स्थिर थांबा. पुढे झुकल्यासारखं होईल, पोटावर प्रेशर येणार नाही, ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. मान सरळ ठेवून अशा पद्धतीने काही वेळ या स्थितीमध्ये बसायचं आहे. जेवढा वेळ शक्य होईल तेवढा. नंतर हळूहळू हे आपल्याला प्रॅक्टिसने होणार आहे. पण सुरुवातीला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आसन आहे विस्तृत पाद पवनमुक्तासन. हे सगळ्यात महत्त्वाचं आसन आहे 9व्या महिन्यासाठी. तर पवनमुक्तासन, विस्तृत पाद पवनमुक्तासन करताना काय करायचं आहे, तर सर्वात पहिले बैठक स्थितीमध्ये यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर शयन स्थितीमध्ये जायचं. शयन स्थितीमध्ये म्हणजे पाठीवर झोपायचं आहे. सावकाश पाठीवर झोपायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ, सावकाश उजवा पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ.
तर दोन्ही पाय शरीराजवळ आल्यानंतर अशा पद्धतीने पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जो डावा पाय आहे तो सावकाश वरती उचलायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे सपोर्ट द्यायचा आहे. त्यानंतर उजव्या पायाने सेम सावकाश उजवा पाय वरती उचलायचा आहे, उजव्या हाताने उजव्या गुडघ्याच्या इथे सपोर्ट द्यायचा आहे आणि ही झाली आसन स्थिती. आता आसन स्थिती पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने दोन पाय हे दोन्ही पोटाच्या बाजूला असतील या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पोटावर प्रेशर येणार नाही याकडे लक्ष द्यायचे. अशा पद्धतीने दोन्ही पाय बाजूला काही 30 सेकंदांपर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला 30 सेकंदांपर्यंत या स्थितीमध्ये स्थिर थांबायचा आणि त्यानंतर कालावधी पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला जास्त ताण जाणवत असेल तर सावकाश आसन सोडायचं. आसन सोडताना एक एक पाय अशा पद्धतीने जमिनीवर ठेवायचा आहे. हाताचा सपोर्ट तसाच ठेवायचा आहे. कुठलीही आसन घाई गडबडीत करायचं नाही. हां, अशा पद्धतीने काही वेळ या स्थितीमध्ये स्थिर थांबायचं, थोडंसं रिलॅक्स वाटेल आणि त्यानंतर मग आपण पुन्हा एकदा करणार आहोत दुसऱ्यावर. तर सेम प्रोसेस, सावकाश डावा पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ, त्यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ, दोन्ही हातांनी दोन्ही पायांच्या गुडघ्यांच्या इथे सपोर्ट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही पाय पोटाच्या बाजूने. या आसनामुळे एक तर आपल्या पोटामध्ये गॅसेस कमी होतात आणि दुसरं म्हणजे आपल्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी ही जी आपली पोझिशन आहे ती आपल्याला मदत करते. ओके, त्यानंतर सावकाश आसन सोडायचं आहे. हां, एक एक पाय जमिनीवर, दोन्ही हात बाजूला. आता हे झालं या अँगलमध्ये बघूया. हां, मग अजून जास्त क्लिअर होईल. पुन्हा पाठीवर झोपायचं आहे अशा पद्धतीने. डावा पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ, उजवा पाय. आता तुम्ही बघू शकता की माझे पाय कसे दोन्ही पाय पोटांच्या एकदम साईडला आहे मध्ये. मध्ये पोटावर कुठल्याही प्रकारचा ताण नाही आहे, काहीच नाही. अशा पद्धतीने आपल्याला आसन घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही हातांनी दोन्ही गुडघ्यांच्या इथे सपोर्ट द्यायचा आहे. आसन स्थिती पूर्ण आणि संत श्वास. पुन्हा या स्थितीमध्ये काही सेकंद स्थिर थांबा. रोज प्रॅक्टिसने ही आपल्याला होल्ड करणं शक्य होणार आहे. 30-30 सेकंदांपर्यंत सुरुवातीला होल्ड करा. 30-30 सेकंदांची 3 आवर्तन आपण करू शकतो. त्यानंतर आसन सोडताना पुन्हा सावकाश पाय खाली, दुसरा पाय खाली आणि दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे आहेत आणि बैठक स्थितीमध्ये यायचे. हां, पण बैठक स्थितीमध्ये येताना मी असंच येऊ शकते, पण गर्भवती महिलांनी बैठक स्थितीमध्ये येताना काळजी घ्यायची आहे की सावकाश अशा पद्धतीने डाव्या कुशीवर वळायचं आहे. डाव्या कुशीवर वळल्यानंतर हाताचा सपोर्ट घे आणि नंतर बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. हां, आसन स्थिती घेताना आणि सोडताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की कुठलंही आसन घेताना झटक्याने घ्यायचं नाही आहे, घाईने घ्यायचं नाही आहे. सर्व आसन स्थिती संथ आणि सावकाश करायच्या आहेत. सर्व हालचाली संथ आणि सावकाश करायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या शरीराला जेवढे झेपेल तेवढेच आसन तेवढीच आसनं होल्ड करायची आहे. ठीक आहे, चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच अजून माहितींसाठी फॉलो करा. हरिओम, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.